अगदी 1.5 ते 2 मिनटामध्ये आपण ब्लाऊज कटिंग बघू. तर नमस्ते, मी वंदना, माझं चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी अगोदर पेपर पॅटर्न काढून ठेवलेले, त्यानुसार आपण याची कटिंग केली. 40 छातीचा हा कटोरी ब्लाऊज होता. अगोदर मी पूर्ण आखून घेतलं, एकच पीस होता आणि ब्लाऊज पण त्या कस्टमरचा एकच होता. तर मग मी त्यानुसार आखून ठेवल्याच्या नंतर याची कटिंग केली आणि आपण मेन फॅब्रिकवर पण कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर अगोदर मी अस्तर कटिंग केल्याच्या नंतर मी पूर्ण आता जो मेन ब्लाऊज पीस आहे साडीतला त्याच्यावर आपण कटिंग करते. तर याला लेस पूर्ण आली म्हणून मग मी ती उसवली नाही. शक्यतो ज्या ब्लाऊज पीसाला लेस पूर्ण येत नाही दंडावर ते आपल्याला अगोदर उसवून घ्यावे लागते आणि नंतर मग आपल्याला ते दोन्ही याला समान लावावे लागते. तर आता आपण बाही कटिंग कशी करतो आहे, एक अखंड आपण बाहीचा पीस कट केलं आहे आणि नंतर आपण त्याला जॉईंट देणार. तर अशा पद्धतीने मी पूर्ण कटिंग केली. आता लक्षात ठेवा का ज्यावेळेस आपण पिसावर कटिंग करतो तर ते उलटे सुलटे साईड ही बघा, कारण याचे फुलं कसे आलेत आणि आपल्याला कटिंग कशी करायची हे गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी जे नवीन आहेत त्यांच्याकडून उलटं सुलटं होऊन जातं, तर तसं करू नका. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग आणि थोडीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण ब्लाऊज हा कटिंग झाला आहे. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. परत एकदा सांगते, यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने.